Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1360 60 68. ची तारीख आहे 14 डिसेंबर 2018. ऍक्च्युली काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला नाही, सो बेसिकली हा आर्टिफॅक्ट एपिसोड कालचा आहे. राईट नाव आता सकाळचे 9:15 झाले आहे. आय मीन द टेरेस्ट नागपूरमध्ये आहे मी. माझ्या रूमच्या टेरेसवर घुमून राहिलो आहे. थंडी खूप आहे, त्यामुळे मी असं थोडस ऊन आली का थोडस इथे वरती घुमून राहिलो आहे. दिवस खूप बेकार तर नाही चालले, बट कंटिन्यू काम सुरू आहे आणि इतक्या रॅन्डम वेळेस काम सुरू आहे ना, त्यामुळे इट वुड बी अफेक्ट ऑन माय हेल्थ. कारण रात्री रात्री 1-1, 2-2, 3-3, 4-4 वाजेपर्यंत जागणं, आणि त्याच्यानंतर सकाळी लवकर उठणं, हागाला जाणं, आणि त्याच्यानंतर त्याला झोप पण नाही लागून राहिली. त्याला मला असं वाटलं, अरे काल रात्री मी सांगू 4 वाजता आलो ऑफिसमधून. आल्यानंतर मी झोपलो, सो आय वॉज लाईक झोपून पण गेलो, पण सकाळी आता 9 वाजता उठलो पण. सो हाऊ वॉज आय स्लीप, म्हणजे किती घंटे झोपलो मी? 4 ते 5, 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, 8 ते 9, 5 घंटे, 5-6.5 घंटे झोपलोय मी. डूड, असं चालत राहील तर बहुत भयानक होऊन जाईल. कारण समोर माझी शिफ्ट आहे, ती नाईट शिफ्ट आहे. मंडे पासून आहे ना, मंडे टू सॅटरडे मला यायचं आहे नाईट शिफ्ट मध्ये. म्हणजे की नाईट शिफ्ट मध्ये म्हणजे हे नाही का रे, का म्हणून आलो मी, नाईट शिफ्ट मध्ये यायचं आहे कारण प्रोजेक्टचं काम खूप वाढून राहिलं आहे. आता मी ज्या प्रोजेक्टवर काम करून आलोय स्पीडवे, त्या प्रोजेक्टवर कंटिन्यू रजिस्ट्रेशन माझ्याचकडे आहे, आणि आम्ही रजिस्ट्रेशनचे ओनली 3 जण आहे, आणि आम्हाला 103 एरिया रजिस्टर करायचे आहे. सो इट वॉज लाईक रिअली सो मच थिंग्स. सो या मग त्यामुळे मी थोडस हेल्थ कॉन्शियस बनण्याचा प्रयत्न करून राहिलो. कमी खूप खाऊन राहिलो, जास्त नाही खाऊन राहिलो. बेटर वे टू थोडं एक्सरसाइज नाही, बट वॉकिंग थोडं जास्त करून राहिलो आहे. स्लीप थोडी जास्त घेत आहे. जशी मला झोप लागली तशी मी सगळं ड्रॉप करतो, सरळ झोपून जातो. थोडस हेल्थ कडे मी थोडस इतकं कॉन्शियस नाही राईट नाव, बट मला थोडंसं घ्यावं लागेल. कारण नाईट शिफ्ट म्हणलं तर होल नाईट जागणं, आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर त्याला झोपणं. सो इट वॉज लाईक कम्प्लिटली इनव्हर्स प्रॉपर्टीज राहील. आता कसं आपली मॉर्निंग शिफ्ट किंवा इव्हिनिंग शिफ्ट जरी राहिली ना, तरी आपल्या रात्री 12 ते सकाळी 7 दरम्यान जे गॅप होती, त्या गॅपमध्ये आपण झोपत होतो. आणि हे एक नॉर्मल रुटीन आहे, ज्या नॉर्मल रुटीन मध्ये आपण एक माणूस झोपतो. बट आता मला 12 ते 7 याच रुटीन मध्ये मला काम करायचं आहे, आणि ज्या वेळेस आपलं काम करतो त्यावेळेस मला झोपायचं आहे. सो इट वॉज लाईक कम्प्लिटली इनव्हर्स प्रपोर्शन रुटीन. सो त्यावेळेस सिच्युएशनला कशाप्रमाणे हँडल करीन मी, आय डोंट नो. याच्या अगोदर पण मी नाईट शिफ्ट केलं आहे ऑफिसमध्ये. जेव्हा टॅबचा एरिया होता तेव्हा 12 घंटे काम करत होतो. सकाळी 7 ते संध्याकाळी 7, संध्याकाळी 7 ते सकाळी 7. सो हो, त्याच्यावर काम करायचं होतं, आणि त्याच्यावर मी काम केलं पण. बट त्याच्यामध्ये सगळेच जण होते, आणि आता फक्त 4 जण आहे. सो बट इट वुड बी फन. प्रयत्न करू आपण त्यालाच चांगलं जगण्याचा. इनफ अबाउट दिस नॉनस्टॉप ऑफिस थिंग्स. काल आर्टिफॅक्ट एपिसोड का नाही केला का नाही, रात्री 4 वाजेपर्यंत ऑफिसच होतं. हाऊ वुड आय बी मेक आर्टिफॅक्ट एपिसोड? येस. मी काही गोष्टी स्वतःसोबत डिस्कस केल्या, आणि इट वुड बी बेटर टू मेक अ रेझोल्युशन इन एव्हरी इयर. मी प्रत्येक वर्षी रेझोल्युशन करत नाही. ज्या वर्षी मला रेझोल्युशन करायचं राहते त्या वर्षी मी रेझोल्युशन हमखास करतो. सो मागच्या वर्षी माझं काही रेझोल्युशन वगैरे नव्हतं. इट वॉज लाईक बेसिक थिंग्स. बट या वर्षी माझं रेझोल्युशन आहे की 1 जानेवारी 2019 पासून मी एव्हरी नाईट, म्हणजे झोपाच्या अगोदर मी दात घासीन.
सो दॅट इज माय रेझोल्युशन. सो मी याला अचीव करण्याचा प्रयत्न करेल. हा, ऑफकोर्स. कारण रात्री दात घासणं, 2 टाइम दात घासणं इज रिअली इम्पॉर्टंट. सो याला कसं मी थोडस मॅचअप करण्याचा प्रयत्न करतो आणि फिगर आउट करतो की आपण कुठपर्यंत आहोत. आणि आपल्यामध्ये किती पोटेन्शियल आहे का आपण एव्हरीडे दात घासू शकतो का नाही. ऑफकोर्स आपण आता एव्हरीडे आर्टिफॅक्ट एपिसोड बनवू शकतो, तर दात का नाही घासू शकत. या या लेट्स डू दिस. एक चांगलं रेझोल्युशन आहे आणि ऑफकोर्स आपण याला फॉलोअप करायला पाहिजे. सो 1 जानेवारी पासून रोज संध्याकाळी दात घासणं. राईट. सो आतासाठी एवढंच. आता वरी 9:15 झाले. नाही बोल ना, खूप दिवस झाले तू बोलला नाही थोडासा खुलून. थोडसा चांगला ऊन पण आहे आणि यू कॅन वॉक. सो येस, काल मला खूप वेळ होता. सो बेसिकली काल मी सकाळी उठलो 7 वाजता. उठल्यानंतर मग मी मोबाईल ओपन केला. मी एक वेब सिरीज डाउनलोड केली, ब्रोकन बट ब्युटिफुल. अँड दॅट वेब सिरीज वॉज काइंड ऑफ लाईक अ रिअली गुड. या रोमॅन्टिक वेब सिरीज आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये एक मुलगी असते जिचा बॉयफ्रेंड डंप करतो तिला, आणि एक हजबंड असतो जिची वाईफ मेली असते. सो बोथ आर ब्रोकन इनसाइड. ऍक्च्युली 2 काइंड ऑफ पेन असते आपल्यामध्ये. एक आहे पेन आहे ते एक्सटर्नली आणि एक आहे मेंटली. आता एक्सटर्नली म्हणजे काय होते की आपल्याला काही लागलं आहे, खरचटलं आहे, ऍक्सिडेंट झालाय, टांग तुटली आहे, डोकं दुखत आहे, हार्ट चेस्ट होत आहे का, आपल्या हृदयामध्ये छिद्र आहे का, ब्रेन ट्युमर आहे. दॅट इज द थिंग दॅट कॅन बी अंडरस्टँड बाय डॉक्टर. या म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ट्युमर आहे तर आपल्याला चक्कर येणार, हे येणार. मग आपण MRI करणार. MRI स्कॅन केल्यानंतर आपल्याला माहित पडणार की आपल्या डोक्यामध्ये लेफ्ट साईडला इथे ट्युमर आहे काहीतरी. त्यामुळे वी वोंट बी एबल टू. सो त्याचं एक प्रॉपर सर्जन असते, सर्जरी असते. आपल्या हार्टमध्ये काही प्रॉब्लेम असेल, आर्टरीज मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर याच्यासाठी काही सर्जन असतात. इक्विपमेंट चेक करून आपल्याला व्हेरीफाय करतात. सो दॅट इज द एक्सटर्नल थिंग. दॅट पेन वुड अंडरस्टँड अदर्स. ते दिसते पण, जे दुखलेलं आहे ना, जे लागलं आहे ना, ते दिसते पण लोकांना. पण एक मेंटली पण एक प्रकारे पेन असतो जो दिसत नाही युजली, आणि तो आपल्या डोक्यामध्ये इनसाइड असतो आणि तो रिलेट करतो इमोशन सोबत आणि रिलेशनशिप सोबत आणि काही स्टेटमेंट सोबत. सो आणि याच गोष्टीवर नाही का खूप चांगल्याने या वेब सिरीज मध्ये रिअलाइज करून दिला आहे. आणि दॅट इज द वेब सिरीज इज ब्रोकन बट ब्युटिफुल. म्हणजे आतमधून हे 2 जण खूप ब्रोकन असतात. कोणाची वाईफ मेलेली असते, सो कोणाचा बॉयफ्रेंड डंप करतो. सो दे आर ब्रोकन इनसाइड बिकॉज दे लव्ह दॅट कॅरेक्टर. ते त्या कॅरेक्टरला खूप प्रेम करत असतात आणि त्यांच्यासोबत हा वाक्य एकदम अचानक होऊन जातो. सो दे डोंट रिअली अंडरस्टँड व्हॉट इज पेन इनसाइड मी. कारण समथिंग इज असं काहीतरी फील होते त्यांना की कुछ तो कमी रह गई यार. आणि ते कमी घालण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात, स्वतःला ढालण्याचा प्रयत्न करतात, प्रत्येक गोष्टीमध्ये सेक्स करतात वगैरे वगैरे. बट त्यांच्याकडून असं काही होत नाही. या सो याच्यावरच ती एक वेब सिरीज आहे, ब्रोकन बट ब्युटिफुल. काफी गजब वाटल्यावर मला बहुत. म्हणजे 11 एपिसोड आहे. मी सकाळी लावली आणि 11:30 वाजेपर्यंत पूर्ण एपिसोड खतम करून पाहिले. मला आवडलं. या आणि इट वॉज लाईक अ रिअली ग्रेट. मी या फिलिंग्स मधून कधी गेलो नाही. सो मी कसं वरवरून सांगू शकतो की हे पेन कशाप्रमाणे असते. म्हणजे जस्ट लाईक जे लोक म्हणतात मी त्या उद्देशाने सांगण्याचा प्रयत्न तर करेलच. बट जे आतमधलं जे पेन असते ना, ते पेन काहीतरी समथिंग इज वेगळं. या दॅट पेन इज म्हणजे ही एक अशी गोष्ट आहे, जोपर्यंत तुम्ही साखर खात नाही तुम्हाला कळतच नाही का साखरेची चव गोड आहे. तुम्हाला माहित आहे साखरेची गोड चव गोड आहे. या बट सहज जर एखादी नवीन आता साखर म्हणजे असं म्हणलं ना की जस्ट लाईक रिअली कॉमन गोष्ट आहे. चलो आपण आता एक अशी एक गोष्ट घेऊ, सुशी घे. या सुशी ही एक रेसिपी आहे जे ऑल ओव्हर द वर्ल्ड खूप फेमस आहे. बट मी अजूनपर्यंत खाल्ली नाही. या नाही बघितली आहे.
आता सगळेजण म्हणतात ते खूप चांगली आहे, बट मी खाल्ली नाही, मला काहीच माहित नाही. सो इज दॅट फिलिंग, हे रिलेशनशिप आणि हे सुशी इज दॅट सेम फिलिंग. म्हणजे जोपर्यंत आपण त्या गड्ड्यात पडत नाही किंवा त्या रिलेशनशिप मध्ये पडत नाही किंवा जोपर्यंत आपण सुशी खात नाही, तोपर्यंत आपल्याला रिअलाइजच होत नाही का हे किती चांगलं आहे किंवा किती वाईट आहे किंवा किती भयानक आहे. या इट वॉज लाईक दॅट. सो बट ज्याप्रमाणे लोक सांगण्याचा प्रयत्न करतात किंवा माझे मित्र वगैरे सांगण्याचा प्रयत्न करतात की हे असं आहे, तसं आहे, तसं तसा वगैरे वगैरे, सो आय थिंक इट इज काइंड ऑफ लाईक दॅट. या बट जो रियालिटीवाला एक्सपिरियन्स असतो तो काफी वेगळाच असतो. या. आणि तो एक्सपिरियन्स कसा आहे, जोपर्यंत आपण गड्ड्यात पडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही का गड्डा किती मोठा आहे. त्याचप्रमाणे आहे. सो मला खरंच वाटलं की या वेबसिरीज नंतर की माझ्यापाशी पण कोण ना कोणती फ्रेंड वगैरे असावं, जे फिमेल फ्रेंड असावे, जिला मी कॉल करू शकतो, बोलू शकतो वगैरे, समथिंग लाईक दॅट. आता काल असं झालं ना, आता काल रात्री 4 वाजेपर्यंत मी ऑफिस करत होतो आणि 4 वाजेपर्यंत जे काही ऑफिसमध्ये जे काही लोक बंदे वगैरे होते 4-5 जण, आता त्यांना संध्याकाळी वेळ होता, ते मोबाईलवर चॅट करत होते वगैरे वगैरे त्यांच्या फ्रेंड सोबत वगैरे. सो सो आय वॉज लाईक रिअली प्री सरप्राईज. या आणि साला त्यांच्यापाशी असं काही ना काहीतरी गोष्ट आहे जे त्यांना सांगू शकते, शेअर करू शकते का मी 4 वाजेपर्यंत ऑफिस करून राहिला आहे. मी कोणासोबत शेअर करू या साऱ्या गोष्टी? हा, मी कोणासोबत शेअर करू? कोणासोबत नाही करू शकत. या जस्ट लाईक है तो है, चल रहा है, दॅट्स इट, बस. एव्हरीथिंग इज गोइंग वेल, सो गोइंग वेल. तरी आपल्याला हे मेहनत करण्याचे दिवस आहे, सो आपण या गोष्टीमध्ये कुठे कमी नाही पडू. स्वतःला नेहमी एनकरेज करू आणि प्रत्येक गोष्टीला आपण अचीव करण्याचा प्रयत्न करू. पुण्यामधून काही खबर तर वगैरे काही आहे नाही आणि माझ्यामध्ये पण असं काही येऊन न राहिलं का मी जाऊ आणि सर्च करू. बट जोपर्यंत आपण तडतड करणार नाही तोपर्यंत आपल्याला पुण्यामध्ये जॉब भेटणार नाही. सो इट जस्ट लाईक 1 वर्ष ऑलमोस्ट झालंच आहे. डिसेंबर महिना 4 डिसेंबरला माझी टेस्ट झाली होती आणि 15 जानेवारीला माझी जॉईनिंग होईल. सो इट वॉज लाईक आताची डिसेंबर 12 आहे, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना बाकी आहे. या बट 1 महिना बाकी आहे म्हणजे काय तू 15 तारखेनंतरच सुरू करशील का? नाही रे. इट वॉज लाईक जसं मला वेळ भेटला तसं मी आता, हे अशी एक गोष्ट आहे ज्याच्यावर नाही का मला कथाही इच्छा नाही आहे याच्यावर असं बोलण्याची किंवा म्हणजे याच्यावर असं नाही एक प्रकारे सर्च करण्याची वगैरे. बट दॅट इज एक प्रकारे फ्युचर स्टेटमेंट आहे, कारण फ्युचरमध्ये आपलं पुण्याला जायचं आहे. सो ऑफकोर्स वी नीड टू नो की आपण पुण्यामध्ये कोणत्या कंपनीमध्ये जॉब करू. सो यासाठी आपल्याला थोडीशी तडतड तर करावी लागेलच, बट ती तडतड करण्यासाठी माझ्यापाशी ती इंटेन्सिटी नाही असं मला फील होऊन राहिलाय. बट काही नाही होत, ऑफकोर्स त्याला आपण प्रयत्न करूच. असं काही नाही, त्याला ड्रॉप नाही करतायत, कारण ते पार्ट ऑफ लाईफ आहे. पुण्यामध्ये जाणं इट वॉज लाईक अ ड्रीम कम ट्रू आहे आणि याच्यासाठी आपण प्रयत्न करणं हे एक चांगली गोष्ट आहे. सो यस, एव्हरीथिंग इज गोइंग रिअली वेल. असं फारसं काही हे नाही. अँड या सो दिस इज द एंड. राईट नाव मी काऊन एवढं लवकर क्विट करून राहिलाय, कारण मला दात घासायचे आहे. मला माहित नव्हतं का मी आय वोंट बी एबल आताही 85 एपिसोड बनवून बा, कारण मी सरळ हागाला गेलो, हागून आलो आणि सरळ इथे टेरेसवर घुमून राहिलोय. मला असं वाटलं की थोडा वेळ 85 एपिसोड रेकॉर्ड करेन, देन आय वोंट बी एबल टू स्टँड अँड असं. बट ऍक्च्युली आता माझी झोप तर पूर्ण गेली आहे, बट मी चान्स घेऊ शकत नाही. आणि जसे मला वाटलं थोडीशी झोप, तर मी 11-12 वाजता पुन्हा झोपून जाईल, कारण ओनली 5 घंटे झोपलो आहे. आणि हे बघ, आताची संध्याकाळची आहे आणि उद्या मला मॉर्निंग पाहिजे, कारण उद्या मॉर्निंग पाहिजे, कारण उद्या सॅटर्डे आहे आणि मला वर्धेला जायचं आहे. आणि वैभवच्या घरी नाही का कार्यक्रम आहे, कोणता याचा त्याचे हे आहे, परी त्याची भाची, तिचा 5 वर्षाचा वाढदिवस आहे. सो काफी मोठा वाढदिवस आहे. सो एव्हरीवन इज कमिंग टू दॅट पार्टी. आणि त्या दिवशी माझी ऐन वेळी संध्याकाळी शिफ्ट आहे. सो मी शिफ्ट चेंज घेतली आहे तेजस सोबत. सो त्यामुळे आजची ऑफिस आणि देन उद्या सकाळचं डायरेक्ट.
सो मला बिलकुल वेळच राहणार नाही. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मग सरळ वर्धा, आणि वर्ध्याला गेल्यानंतर मग सगळं तिकडे गेल्यावर डान्स डीजे. यस, सुपर. त्याच्यानंतर मग रविवारी आराम, आणि सोमवारी पण आरामच आहे कारण सोमवारी आहे माझी नाईट शिफ्ट. सो यस. सो आताच एवढंच. सो दिस इट, दिस इज द एंड. दिस इज दी माय हार्ट वॅग एपिसोड नंबर 1368. Right now we are at Nagpur, Maharashtra. Thank you.